संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या मुक्कामानंतर प्रवासाला सुरुवात झाली आणि येऊर गावाच्या पुढे येऊन नाथांच्या वारीचा विश्राम झाला। विश्रांतीसाठी या ठिकाणी वारी जी ती थांबवण्यात आलेली आहे। खरं तर गावखेड्यातनं या ठिकाणी नागरिक येत असतात आणि महाराजांच्या नाथांच्या पालखी समोर रथासमोर फोटो जे ते या ठिकाणी काढत असतात आणि दर्शन घेत असतात। खरं तर वारीच्या प्रवासादरम्यान अनेक नागरिक जे ते या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात। अनेक मंडळी ज्यांना शक्य होत नसतं त्या मंडळी ज्या आहेत त्या आपल्या चारचाकी वाहनांनी वारीमध्ये सहभागी होत असतात आणि नाथांचं दर्शन जे ते घेत असतात। नाशिकची काही मंडळी आलेली आहे, त्या वारीत सहभागी झालेली आहे। काय नेमकी भावना आहे? खरं तर वारीमध्ये सहभागी होऊन दर्शन घेत आहेत आणि आता पायी वारीमध्ये या ठिकाणी सहभागी झालेले आहे। काय वाटतं? तसं म्हणायला गेलं आपण त्र्यंबकेश्वरवरनं जी संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी चाललेली आहे जी पंढरपूरला, खूप आनंदमय वातावरणामध्ये आणि खूप छान अशा वातावरणामध्ये ही पालखी चाललेली आहे। त्याच्यासोबत लाखो भाविक निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीमध्ये किंवा रथावर सोबत चाललेले आहे आणि कोणतेही गैर असं काही काम न होता त्या पद्धतीने हे चालू आहे आणि खूप आनंद हा आम्हाला पण मिळतो आणि आम्ही दरवर्षी पालखीचं दर्शन रथाचं दर्शन घेण्यासाठी येत असतो आणि तसंच ही पालखी आनंदात आणि याच्यात व्हावी असं आम्हाला वाटतं। खर तर महाराज प्रवासादरम्यान प्रत्येक गावात ज्या ज्या ठिकाणी मुक्काम असतो विश्रांती घेतली जाते नाथांच्या रथाची, पंचकृषीतले त्या प्रवासातल्या नागरिकांनी या ठिकाणी येऊन दर्शन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं। तो उत्साहात काय वेगळा आनंद येतो? खरं म्हणजे लोकांना त्र्यंबकेश्वर पंढरपूर आता त्र्यंबकेश्वर इथून लांब आहे, काही लोकांना त्र्यंबकेश्वर यायला वेळ मिळत नाही, पण सद्गुरू निवृत्तीनाथांची पालखी या मार्गाने जाते आणि आनंद या परिसरातल्या लोकांना मिळतोय, वारकऱ्यांना मिळतोय। म्हणून सर्व वारकरी ही पालखी आपल्या गावामध्ये आल्यानंतर गावातील लहानपासून तर म्हातारापर्यंत सर्वच लोक वारकरी सर्व भाविक निवृत्तीनाथांच्या दर्शनाला या ठिकाणी येत असतात। तो आनंद तो वारकऱ्यांना या पालखी आल्यानंतर मिळत असतो। आता तुम्ही जर जेऊर, गोगरगाव, मिरजगाव, कर्जत हे गावं जर बघितले असतील तर खरोखर त्यांना सगळ्यात जास्त आनंद, करमाळा असेल, सगळ्यात जास्त आनंद पालखी येण्यामध्ये त्यांना तो आनंद असतो। ते स्वतःसाठी दिवाळी समजत असतात। निवृत्तीनाथांची पालखी आपल्या गावात येणं ही त्यांच्यासाठी दिवाळी आहे। दिवाळीपेक्षा सगळ्यात मोठा आनंद या पालखी येण्यात असतो। लाखो भाविकांना ते अन्नदान करत असतात आणि त्या पालखी येण्याचा तो आनंद या ठिकाणी तो घेत असतात। म्हणून या ठिकाणी सद्गुरू निवृत्तीनाथांचा पालखी सोहळा आज जेऊर ते कंदर या मुक्कामाला अतिशय सुंदर वातावरणात चाललेला आहे। काल मेघराजाने सुद्धा अतिशय सुंदर आनंद पाऊस झाला आणि सगळ्या पावसामध्ये ही पालखी सगळ्या वारकऱ्यांनी आनंद घेतला। खरोखर आमच्या सारख्यांना सुद्धा ही वारी पूर्ण महिनाभर ही पायी वारी आम्हाला करायला मिळते। आम्ही भाग्य समजतो, कारण निवृत्तीनाथ कधीच कोणाचा ऋण सोडत नाही। जो माणूस निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्यात आला परत त्याला कोणाच्या जवळ हात पसरण्याची गरज पडत नाही, कारण निवृत्तीनाथांनी आतापर्यंत खूप दिलंय आणि देताय, ही निवृत्तीनाथांची कृपा आहे। मी मागे कीर्तनात बोललो, आपल्याला सुखाची जागा जर काही असेल तर ती फक्त निवृत्तीनाथांचा पालखी सोहळा आहे। आपली रडायची जागा जर जी असेल ती फक्त निवृत्तीनाथांचीच जागा आहे, बाकी अलीकडे दुसरी जागा राहिली नाही। म्हणून सगळं जो आनंद आहे तो फक्त लाखो रुपये जरी खर्च केला, कोटी रुपये जरी खर्च केला तरी निवृत्तीनाथासारखा आनंद सुख हे कुठेही मिळू शकत नाही। एवढा आनंद पालखी सोहळ्यामध्ये आहे। धन्यवाद। रामकृष्ण। खरं तर आषाढी वारीमध्ये सहभागी संतांच्या या सोहळ्यामध्ये सहभागी होणं एक भाग्य लागतं आणि त्या भाग्यासाठी, त्याच अनुभवासाठी आणि त्याच आनंदासाठी त्या आषाढी वारीमध्ये सहभागी होत असतात। कॅमेरामन खुशाल पाटील, करमाळा, सोलापूर।